Hello student, good morning. मी नाटे मॅडम. स्टुडंट्स, टुडे वी हॅव टू लर्न फ्री फॉल. आज आपण फ्री फॉल म्हणजे काय याचा स्टडी करणार आहोत. व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, देन दॅट मोशन इज सेड टू बी फ्री फॉल. व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती फक्त पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचाच प्रभाव असतो आणि ती ऑब्जेक्ट गतिमान असते, मूव्ह होत असेल, तेव्हा त्या मोशनला फ्री फॉल असं म्हणतात. म्हणजे एखाद्या वस्तूवर ती गतिमान असताना तिच्यावर फक्त पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच ॲक्ट होत असेल, तेव्हा त्या वस्तूच्या गतीला काय म्हणतात? फ्री फॉल म्हणतात. समजा आपण एखादी वस्तू वरून खाली फेकली तर त्या वस्तूवरती पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतो, तेव्हा आपण तिला फ्री फॉल म्हणू शकतो. पण समजा आपण एखादी वस्तू तिरकी फेकली, समजा आपण एखादी वस्तू सोडून दिली खाली, तर ह्या वस्तूवरती काय होतोय? पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतो. पण समजा आपण एखादी वस्तू अशी फेकली या बाजूला, तर ती या बाजूला जात असताना तिच्यावरती आपल्या हाताचा बल असतो, तर याला फ्री फॉल म्हणता येणार नाही. पण वस्तू सोडून दिली खाली की तिच्यावरती फ्री फॉल असतो. इज नॉट फ्री फॉल. एखादी वस्तू खाली सोडून दिली की तिच्यावरती पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असतो, त्या वस्तूच्या गतीला, मोशनला आपण फ्री फॉल म्हणू शकतो. एखादी वस्तू आपण तिरकी फेकली तर त्या वस्तूला, किंवा एखादी वस्तू आपण अशी सरकवली, ही जमिनीवर टेबल आहे आणि आपण हा असा इकडे सरकवला, तर ह्या टेबलवरती फ्री फॉल ॲक्ट होत नाही. इट इज नॉट फ्री फॉल. ओके. आता बघा, व्हेन वी रिलीज द स्टोन फ्रॉम अवर हँड देन इट इज इन अ फ्री फॉल. समजा आपण एखादा दगड वरतून फेकला खाली तर तिच्यावरती फ्री फॉल आहे असं आपण म्हणू शकतो. पण तरीही पण त्याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की काहीतरी तिथे अडचण होते. बघा, इन फ्री फॉल द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज 0 अँड गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. समजा फ्री फॉलमध्ये एखादी वस्तू जेव्हा आपण खाली सोडतो तेव्हा त्या वस्तूची इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीची व्हेलॉसिटी काय असते? 0 असते. आणि ही इनिशियल व्हेलॉसिटी काय होत जाते? व्हेलॉसिटी इज इन्क्रीज. व्हेलॉसिटी इज अँड इन्क्रीजेस, वाढत जाते ती व्हेलॉसिटी. वस्तू खाली सोडल्यानंतर इन्क्रीज होत जाते. कशामुळे? ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे. ड्यू टू ग्रॅव्हिटी, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटीमुळे या वस्तूचा जो वेग आहे तो काय होत जातो? वाढत जातो. असा इन्क्रीज होत जातो. पण यात पण काय होतं बघा, एखादी वस्तू, एखादा दगड जेव्हा आपण खाली सोडतो तेव्हा तिच्यावरती पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, हे नक्की आहे. बट ड्युरिंग फ्री फॉल द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोज द मोशन. इथे एअर असल्यामुळे, हवा असल्यामुळे या हवेचा या वस्तू खाली येण्याला काय होत असतो? अपोज होत असतो. फ्रिक्शनल फोर्स, घर्षण बल म्हणतो आपण. फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर, हवेचा घर्षण बल ह्या दगडाला खाली येण्याला थोडा काय करत असतो? अपोज करत असतो. अँड ऑफ द ऑब्जेक्ट अँड बियॉन्ड फोर्स अल्सो ॲक्ट ऑन इट्स ऑब्जेक्ट. आणि ह्या वस्तूवरती प्लावक बल काय होत असतं? कार्य करत असतं. म्हणजे ह्या वस्तूवरती फ्रिक्शनल फोर्स आणि बियॉन्ड फोर्स हे दोघं ह्याच्यावरती ॲक्ट होत असतात. आणि दस ट्रू फ्री फॉल इज नॉट पॉसिबल. आणि त्यामुळे हवेमध्ये फ्री फॉल हा काय होऊ शकत नाही? पॉसिबल होऊ शकत नाही इन एअर. कारण हवेमध्ये फ्री फॉलची डेफिनेशन काय? व्हेन एव्हर अन ऑब्जेक्ट मूव्ह अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. फक्त ग्रॅव्हिटी फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी जर या वस्तूवरती ॲक्ट होत असेल तर त्या वस्तूच्या गतीला आपण फ्री फॉल म्हणू शकतो. पण जेव्हा आपण हवेमध्ये एखादी वस्तू खाली सोडतो तेव्हा त्या वस्तूवरती ग्रॅव्हिटीचा फोर्स ॲक्ट होत असतो डाऊनवर्ड दिशेने, पण अपवर्ड दिशेने फ्रिक्शनल फोर्स, बियॉन्ड फोर्स ॲक्ट होत असतो. आणि ह्या मोशनला, वस्तूच्या मोशनला
तो फ्रिक्शनल फोर्स काय करत असतो, याला अपोज करत असतो आणि त्यामुळे फ्री फॉल, ट्रू फ्री फॉल, खरं फ्री फॉल इथे होऊ शकत नाही. आता बघा, एनी टू ऑब्जेक्ट irrespective to their masses or any other properties when dropped from the some height and falling freely will reach the earth at the same time because the value of g is the same for all object at given plane. म्हणजे बघा, समजा आपण एक दगड आणि एक पीस, एक स्टोन आणि एक फिदर आपण घेतलं आणि एकाच वेळेस आपण दोन्ही हवेमधून खाली सोडले. म्हणजे आपण चौथ्या मजल्यावरनं समजा स्टोन आणि फिडर आपण खाली सोडून दिलं हवेमध्ये, तर काय होईल तुम्हाला माहिती आहे, दगड आणि पीस, पक्षाचं पीस जर आपण एकाच वेळेस सोडलं तर तुम्हाला माहिती आहे की दगड आधी खाली पोहोचेल आणि पीस मात्र तरंगत 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 खूप उशिराने खाली पोहोचेल. आता याला पण इथे काय होतंय की या स्टोनवरती सुद्धा काय होतंय, या स्टोनवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असल्यामुळे हा दगड पृथ्वीवरती खाली येऊन पडला. आता या पिसावरती सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे दगड जसा खाली आला तसं पीस सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्सने खाली येत आहे. परंतु दगड आधी खाली येतोय आणि पीस नंतर खाली येत आहे. याचं कारण म्हणजे या दगडावरती जो फ्रिक्शनल फोर्स, हवेचा फ्रिक्शनल फोर्स आहे, हवेचं जे घर्षण बल आहे ते कमी प्रमाणात आहे आणि पिसावरती मात्र हवेचं घर्षण बल जास्त प्रमाणात आहे. बियॉन्ड फोर्स सुद्धा याच्यावरती जास्त आहे आणि म्हणून ह्या पिसाच्या गतीला जास्त विरोध होतोय फ्रिक्शनल फोर्सचा आणि म्हणून पीस हे उशिराने खाली येते. आणि दगडावरती फ्रिक्शनल फोर्स काय होतंय, कमी ऍक्ट होत असल्यामुळे दगड आधी खाली येतोय. हवेमध्ये हा प्रयोग केला तर दगड आणि पीस वेगवेगळ्या वेळांमध्ये खाली येतात. वेगवेगळ्या वस्तू आपण हवेत खाली टाकल्या तर ते वेगवेगळ्या वेळेनुसार खाली येत असतात, जमिनीवरती येत असतात. ऍक्च्युअली सगळ्या वस्तूंवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेम ऍक्ट होत असतो. मग तरी सुद्धा वेगवेगळ्या वस्तू जमिनीवरती वेगवेगळ्या वेळेस का येतात, कारण की वेगवेगळ्या वस्तूंवरती हवेचा फ्रिक्शनल फोर्स वेगवेगळा असतो आणि म्हणून दगडासारख्या जड वस्तू आधी येतात आणि पिसासारख्या हलक्या वस्तू ह्या उशिराने खाली पोहोचतात. जर समजा आपण ह्या दगड आणि पीस या दोघांवरती जर कुठलंच फ्रिक्शनल बल ऍक्ट केलं नाही, तेव्हा काय होईल, तेव्हा दगडावरती सुद्धा फ्रिक्शनल बल नसेल, फिदरवरती पण फ्रिक्शनल बल नसेल, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. अशा वेळेस हे दोन्ही वस्तू ॲट अ टाइम खाली येऊन पडल्या पाहिजेत की नाही? होईल का असं? तर होईल. पण हा प्रयोग कुठे होऊ शकतो, तर व्हॅक्यूममध्ये, निर्वातात. अशी जागा की ज्या जागेवरती हवा नाहीये, निर्वात करून ठेवली अशी रूम आपण सिलेक्ट केली की ज्या रूममध्ये हवा नाहीये, एअर नाहीये आणि त्या रूममध्ये जर समजा आपण वरतून दगड आणि पीस हे ॲट अ टाइम खाली सोडलं तर दगड आणि पीस सेम वेळेमध्ये खाली येऊन पोहोचतात. एकाच वेळेस ते दोघंही खाली येऊन पोहोचतात, कारण की व्हॅक्यूममध्ये काय होतं, एअरचं फ्रिक्शनल फोर्स नसतो. इथे एअरचा फ्रिक्शनल फोर्स आहे. बघा, इथं एअरचा हा जो आहे हा कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. हा खाली येतानाचा कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि त्याच वेळेस दगडावरती फ्रिक्शनल फोर्स पण काय होतोय, हवेचा फ्रिक्शनल फोर्स पण ऍक्ट होतोय. यावरती सुद्धा फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होतोय आणि म्हणून फ्रिक्शनल फोर्स फिदरवरचा जास्त असल्यामुळे फिदर खाली येत नाहीये, परंतु दगड मात्र फ्रिक्शनल फोर्स कमी असल्यामुळे लवकर खाली येतोय. दोघंही वेगवेगळ्या वेळेस येतात. व्हॅक्यूममध्ये काय होतंय, तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो ऍक्ट होतोय दोघांवरती पण. इथे पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोघांवरती पण ऍक्ट होतोय. पण व्हॅक्यूममध्ये कोणता फोर्स नसतो, हिअर नॉट अ फ्रिक्शनल फोर्स ऑफ एअर. इथं एअरचा फ्रिक्शनल फोर्स नाहीये आणि म्हणून
दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या ॲट अ टाइम खाली येऊन पडतात. तर फ्री फॉल ॲक्च्युअल कुठे घडतो, तर व्हॅक्यूममध्ये फ्री फॉल घडतो. आपण हवेतून दगड खाली टाकल्यानंतर तो दगड खाली येतो, आपण त्याला फ्री फॉल म्हणू शकतो, पण तो ट्रू फ्री फॉल नसतो. तर ट्रू फ्री फॉल व्हॅक्यूममध्येच होतो. फ्री फॉल म्हणजे काय, व्हेन एव्हर अन ऑब्जेक्ट मूव्स अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, देन दॅट मोशन इट इज सेड टू बी फ्री फॉल. वस्तूवरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असेल आणि ती वस्तू डाऊनवर्ड दिशेने येत असेल तर त्या वस्तूच्या गतीला फ्री फॉल असं म्हणतात. आणि हा फ्री फॉल फक्त व्हॅक्यूममध्ये होत असतो. आणि म्हणून आपण म्हटलं एनी टू ऑब्जेक्ट इरिस्पेक्टिव्ह देअर मासेस ऑर एनी अदर प्रॉपर्टीज, दोन्ही वस्तूंचं वस्तुमान किंवा त्यांच्या प्रॉपर्टीज जरी वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा व्हेन ड्रॉप फ्रॉम द सेम हाईट अँड फॉलिंग फ्रीली विथ रीच द अर्थ ॲट द सेम टाइम, त्या जर आपण वरतून खाली फेकल्या एकाच वेळेस तर त्या पृथ्वीच्या सरफेसवरती एकाच वेळेस येऊन पोहोचतात. जरी त्या दोन्ही वस्तूंचं वस्तुमान काहीही असलं, एखादी वस्तू जड एखादी वस्तू हलकी असली तरीही, बिकॉज द व्हॅल्यू ऑफ जी इज द सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट ॲट अ गिवन. का असं होतं, कारण की प्रत्येक वस्तूवरती जीची व्हॅल्यू जी आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲसिलरेशनची जी व्हॅल्यू आहे ती कशी ॲक्ट होत असते, सेम ॲक्ट होत असते. आणि जीची व्हॅल्यू सेम ॲक्ट होत असल्यामुळे त्या वस्तू एकाच वेळेस खाली येऊन पडतात. पण हे व्हॅक्यूममध्ये घडतं कारण तिथे फ्रिक्शनल फोर्स नसतो. आणि हा जो फिदरचा फोर्स आहे बघा, फिदरचा आणि स्टोनचा जो प्रॅक्टिकल आहे ते काय आहे बघा, व्हेन वी ड्रॉप अ फिदर अँड अ हेवी स्टोन ॲट द सेम टाइम फ्रॉम हाईट, दे नॉट रीच द अर्थ ॲट द सेम टाइम इन एअर. समजा आपण एकाच वेळेस दगड आणि पीस वरतून खाली फेकलं तर ते एकाच वेळेस येऊन पोहोचत नाही. द फिदर एक्सपिरियन्सेस अ बियॉन्ड फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अँड फ्लोट्स अँड रीचेस द ग्राउंड स्लोली लॅटर दॅन द हेवी स्टोन. फिदरवरती फ्रिक्शन फोर्स आणि बियॉन्ड फोर्स जो एअरचा आहे तो जास्त ॲक्ट होत असल्यामुळे फिदर हे उशिरा येऊन पोचतं. दिस एक्सपेरिमेंट इन व्हॅक्यूम अँड शोन दॅट द फिदर अँड स्टोन इंडीड रीच द अर्थ ॲट द सेम टाइम. हाच प्रयोग जर आपण व्हॅक्यूममध्ये केला तर दोन्ही अर्थच्या सरफेसवरती सेम टाईमला येऊन पोहोचतात. तर स्टुडंट, तुम्हाला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये फ्री फॉल म्हणजे काय समजलं का? तर तुम्हाला हा लेसन आवडला का? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, फ्री फॉलची डेफिनेशन 100% परीक्षेला येऊ शकते. तर डेफिनेशन नीट करायची आहे. आणि जर तुम्हाला एक्झाम्पल विचारलं तर हे एक्झाम्पल तुम्ही विथ डायग्रामसुद्धा एक्सप्लेन करू शकता. ओके, थँक्यू.